and of the displacement in each of the following cases. मीन्स आपण वेगवेगळे केसेस घेणार आहोत आणि त्यामध्ये फोर्सचं डायरेक्शन अँड डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन बघणार आहोत. सो फर्स्ट, पुशिंग अ स्टॉल व्हेकल. सो हे तुम्ही फिगर बघताय की इथे फोर्स कोणत्या डायरेक्शनने आहे, डिस्प्लेसमेंट कुठल्या डायरेक्शनने आहे. येस, इथे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये. बिकॉज तुम्ही बघू शकता हा इथे फोर्स लागतोय आणि हे कारचे जे डिस्प्लेसमेंट होणार आहे ते पण त्या सेम डायरेक्शनने होणार आहे. सो इफ द व्हेकल इज पुश्ड इन फ्रंट डायरेक्शन इट स्टार्ट्स मूव्हिंग इन द सेम डायरेक्शन. देअरफॉर द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर सेम. आणि त्यामुळे आपण वर्क डन बद्दल काय बोलू शकतो, वर्क डन इज पॉझिटिव्ह. नेक्स्ट आपण बघूया कॅचिंग अ बॉल विच युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. सी, ह्यामध्ये काय होतं आहे, ह्या बॉलचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते ह्या डायरेक्शनने होते, बट हा जो फोर्स आहे तो ह्या डायरेक्शनला लागतोय. सो इथे जे डिरेक्शन आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं ते ऑपोजिट आहे. सो द फोर्स इज बिंग ॲक्टेड ऑपोजिट टू द डिरेक्शन ऑफ अ मुव्हिंग बॉल इन ऑर्डर टू स्टॉप इट. सो आपण म्हणू शकतो इथे वर्क डन इज निगेटिव्ह. नेक्स्ट, टाईंग अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग अँड स्विंगिंग इट राउंड अँड राउंड बाय द अदर एंड ऑफ अ स्ट्रिंग. सो आपण एका स्ट्रिंगला एक साईड एंडने स्टोन बांधलाय आणि त्याला आपण स्विंग करतोय. सो इथे डिस्प्लेसमेंट कुठल्या डायरेक्शनने होते, ह्या डायरेक्शनने, आणि जो फोर्स लागतोय तो ह्या डायरेक्शनने. सो इन दिस केस द फोर्स इज अलॉंग द स्ट्रिंग अँड द डिस्प्लेसमेंट इज अलॉंग द टँजंट ऑफ अ सर्कल. सो ह्याला तुम्ही कन्सिडर केलं की एक सर्कल आहे, तर डिस्प्लेसमेंट ह्या सर्कलला टँजंट असणार. सो दॅट इज द डिरेक्शन ऑफ अ फोर्स इज परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ अ डिस्प्लेसमेंट. म्हणजे त्यांच्यामध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री. सो वर्क डन इज 0 बिकॉज कॉस 90ची व्हॅल्यू काय असते, 0. आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की जर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हे दोन्ही सेम डायरेक्शनमध्ये नसतील किंवा हे दोन्ही अक्रॉस वन लाईन नसतील, त्यामध्ये काहीतरी अँगल असेल, तर आपण फोर्स कॅल्क्युलेट करतो अलॉंग द डायरेक्शन ऑफ अ डिस्प्लेसमेंट. अँड वर्क डनचा नवीन फॉर्म्युला काय होतो, समजा एस इज अ डिस्प्लेसमेंट अँड एफ इज अ फोर्स अँड थीटा इज अ अँगल, तर एफ कॉस थीटा एस. सो इथे थीटाची व्हॅल्यू काय आहे, 90 डिग्री, म्हणजे 0 येणार. त्यामुळे वर्क डन काय आहे, 0. फोर्थ, वॉकिंग अप अँड डाऊन अ staircase and climbing a tree. सो तुम्ही इमेजमध्ये बघू शकता की इथे जे डिस्प्लेसमेंट होतं ते अप्पर डायरेक्शनमध्ये आहे आणि जो फोर्स आहे तोही अप्पर डायरेक्शनमध्येच लागतोय. सो when the person is climbing up the stairs he is applying a force in a downward direction and a normal reaction force is in the upward direction. सो नॉर्मल रिॲक्शनचा जो फोर्स आहे तो अपवर्ड डिरेक्शनमध्ये लागतोय अँड जे डिस्प्लेसमेंट आहे ते सुद्धा अपवर्ड डिरेक्शनमध्ये. सो हिअर द डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो इन द अपवर्ड डिरेक्शन, हेन्स द नॉर्मल रिॲक्शन अँड द डिस्प्लेसमेंट इज इन द सेम डिरेक्शन. त्यामुळे वर्क डन जे आहे ते आपण काय म्हणू शकतो की ते पॉझिटिव्ह आहे. नेक्स्ट, स्टॉपिंग अ मूव्हिंग कार बाय अप्लाइंग द ब्रेक्स. सो इथे जो ब्रेक लागतो तो फोर्स आहे आणि तो बॅकवर्ड डिरेक्शनमध्ये असतो, वेरॅज कारचे जे डिस्प्लेसमेंट होत असतं ते फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये होत असतं. सो द ब्रेकिंग फोर्स ॲक्ट्स इन द बॅकवर्ड डिरेक्शन while द डिस्प्लेसमेंट ऑफ अ व्हेकल इज इन द फॉरवर्ड डिरेक्शन. सो इथे डिस्प्लेसमेंट अँड फोर्स ह्या दोघांची डिरेक्शन डिफरंट आहे, ऑपोजिट आहे. त्यामुळे आपण इथे काय म्हणू शकतो, जे वर्क डन आहे ते आहे निगेटिव्ह. सो नेक्स्ट, you will notice that in some of the above examples the direction of a force and the displacement are the same and in some other cases the direction are opposite to each other. So while in some of the cases they are perpendicular to each other, in these cases the work done by the force is as follows. हे सगळे केसेसचे एक्झाम्पल आपण बघितले होते. So when the force and the displacement
आर इन द सेम डिरेक्शन, म्हणजेच काय, थीटाची व्हॅल्यू 0. देअरफॉर द वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह. अँड वेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन द ऑपोजिट डायरेक्शन, दॅट इज थीटा 180 degree. So work done by the force is negative. And when the applied force does not cause any displacement, or when the force or displacement they are perpendicular to each other, त्यामध्ये थीटा काय आहे 90. So the work done by the force is 0.